नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDचे झालेले पेपर पाहत आहोत। पूर्ण पेपर विश्लेषण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेत आहोत। आत्तापर्यंत आपण 40+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करा। तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे। तसेच जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांची जी PDF आहे ती मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तुम्हाला या पूर्ण पेपरची PDF त्यावरती मिळून जाईल। मित्रांनो, आज आपण 7 फेब्रुवारी 2023 रोजी शिफ्ट 1 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत। पेपर पाहण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, जो सुलतान जोहर कप आहे तो हॉकी या खेळाशी संबंधित आहे। खालीलपैकी कोणता रूपांतरित खडक आहे? तर रूपांतरित खडक आहे क्वार्ट्झाइट। खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहे? तर मूलभूत कर्तव्य वकिलांच्या प्रतिष्ठेसाठी अपमानास्पद प्रथा सोडून देणे, चूक दिलेला आहे। कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद वागणूक देणे, हे देखील चुकीचं आहे। पुरुषांच्या प्रतिष्ठेसाठी अपमानास्पद प्रथा सोडून देणे, हे सुद्धा मूलभूत कर्तव्य नाहीये। महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध असलेल्या अशा प्रथा सोडून देणे, ऑप्शन नंबर 4 हे मूलभूत कर्तव्य आहे। यानंतर उत्पादनाच्या विकासावर देशाचे डॅश डॅश मोजले जाते? तर उत्पादनाच्या विकासावर देशाची आर्थिक ताकद मोजली जाते। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते क्रियाकलाप अर्थव्यवस्थेच्या तृतीयक क्षेत्राशी संबंधित आहेत? तर तृतीयक क्षेत्राशी संबंधित असणारे क्रियाकलाप आहेत स्टोरेज। यानंतर जून 2022 मध्ये खालीलपैकी कोण सुरमा त्रिपुराच्या विधानसभेचे सदस्य बनले? तर जून 2022 मध्ये सुरमा त्रिपुराच्या विधानसभेचे सदस्य बनले आहेत स्वप्ना दास पॉल। यानंतर क्विकलाईन कसा तयार होतो? तर तो गरम झाल्यावर कॅल्शियम कार्बोनेटचे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडचे विघटन करून तयार होतो। यानंतर खालीलपैकी कोणता बिहू रोंगाली बिहू म्हणूनही ओळखला जातो? तर बोहाग बिहू हा बिहू रोंगाली बिहू म्हणूनही ओळखला जातो। यानंतर चेरव हे लोकनृत्य प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर चेरव हे जे लोकनृत्य आहे ते मिझोरम या भारतीय राज्याशी संबंधित आहे। आत्तापर्यंत जे नृत्यप्रकारावरती प्रश्न विचारलेले आहेत, मग ते नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा त्याच्या संबंधीचे व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तीला मिळालेले पुरस्कार आहेत, या संबंधीचे जे प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि ते पाठच ठेवा, जेणेकरून जर रिपीट प्रश्न झाले तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं अजिबात चुकणार नाहीत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, निव्वळ मूल्य बरोबर मालमत्ता वजा काय? तर निव्वळ मूल्य बरोबर मालमत्ता वजा दायित्वे। यानंतर उत्तर प्रदेशच्या खालीलपैकी कोणत्या माजी मुख्यमंत्र्याचे ऑक्टोबर 2022 मध्ये निधन झाले? तर ऑक्टोबर 2022 मध्ये निधन झालेलं आहे मुलायम सिंग यादव यांचं। ते माजी मुख्यमंत्री होते कोणत्या राज्याचे? तर उत्तर प्रदेश या राज्याचे। यानंतर भारतातील कोण 2 सामाजिक गट आहेत जे गरिबीच्या बाबतीत सर्वाधिक संवेदनशील आहेत? तर ते आहेत अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती, हे 2 सामाजिक गट आहेत जे गरिबीच्या बाबतीत सर्वाधिक संवेदनशील आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे, जेव्हा हर्षवर्धनने नर्मदा नदी ओलांडून दख्खनकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालुक्य राजा डॅश डॅश याने त्यांना थांबवलेले आहे? तर पुलकेशी II जो होता त्याने थांबवलेला आहे। भारत सरकारने 2016 मध्ये कोणत्या चलनी नोटा बंद केल्या होत्या?
या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की 500 आणि 1000च्या ज्या नोटा होत्या त्या 2016 मध्ये भारत सरकारने बंद केल्या होत्या. यानंतर डॅश डॅश फरारी आर्थिक गुन्हेगारांना भारतीय न्यायालयांच्या अधिकार क्षेत्राबाहेर राहून भारतातील कायदेशीर प्रक्रियेतील चोरी टाळण्यासाठी उपाय प्रदान करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा 2018. त्यानंतर दिलेल्या विधानापैकी कोणते बरोबर आहे? आम्ल लाल लिटमस निळे करते, आम्ल चवीला कडू असते. तर ही दोन्ही विधाने बरोबर नाहीत, ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिली निवडून आलेली संसद अस्तित्वात आली? पहिली निवडून आलेली म्हटलेलं आहे तर 1952 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, हिरो इंडियन सुपर लीग ISLच्या उद्घाटन सामन्याचा विजेता ATK हा डॅश डॅशमधील एक फुटबॉल क्लब आहे. तर तो आहे कोलकातामधील एक फुटबॉल क्लब आहे. गोपिका वर्मा यांनी डॅश डॅशसाठी 2018 संगीत नाटक अकादमी पुरस्कार जिंकला. तर मोहिनी अट्टम या संगीत नाटकासाठी अकादमी पुरस्कार मिळालेला आहे गोपिका वर्मा यांना. ते 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेत दिलेल्या भाषणासाठी लोकप्रिय आहेत. इथे ते कोण आहेत? तर स्वामी विवेकानंद आहेत, ज्यांना 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेत दिलेल्या भाषणासाठी लोकप्रिय आहेत. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. डॉलरचा अर्थ आहे मुलगी. $, ई म्हणजे डी ही ईची मुलगी आहे. @चा अर्थ आहे आई. प्लसचा अर्थ आहे पिता आणि स्टारचा अर्थ आहे पती. काय दिलेला आहे? पी आणि टी मध्ये जो संबंध आहे, पी हा टीचा पती आहे. पी हा टीचा काय आहे? पती आहे. त्यानंतर $x म्हणजे टी ही एक्सची मुलगी आहे. टी ही एक्सची काय मुलगी आहे आणि ती पीची पत्नी आहे. त्यानंतर x + z म्हणजे x हा झेडचा पिता आहे. x हा कुणाचा पिता आहे? झेडचा. म्हणजे टी आणि झेड हे बहीण भाऊ झाले. काय म्हटलेलं आहे की पीचा झेडशी कसा संबंध आहे? आता या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन पाहिलात तर पीचा झेडशी संबंध म्हटलेला आहे. बहिणीचा नवरा. आता पीची टी ही पत्नी आहे आणि तिचा भाऊ हा झेड आहे. मग पीचा संबंध झेडशी कसा येणार आहे? झेडच्या बहिणीचा नवरा पी असणार आहे. म्हणजे झेडची ही टी बहीण आणि हा बहिणीचा नवरा, म्हणजे पीचा संबंध झेडशी कसा असणार आहे? बहिणीचा नवरा. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल म्हटलेला आहे. या ठिकाणी n नंतर l दिलेला आहे. त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर -2 केलेले आहेत या ठिकाणी. l मधून जर -2 केला तर येणार आहे जे प्रत्येक ठिकाणी आहे. त्यानंतर u नंतर s परत -2 केलेला आहे. s मधून -2 करा, काय येणार आहेत? q येणार आहेत. त्यानंतर z नंतर x दिलेला आहे म्हणजे परत -2 केलेले आहेत. x मधून -2 करा, काय येणार आहे? v येणार आहे. q आणि v ऑप्शन नंबर 1 आणि 2 मध्ये समान आहेत. 1 आणि 2 ऑप्शन. शेवटच्या अक्षरावरून उत्तर येऊ शकतं. z नंतर b दिलेला आहे, b नंतर -2 करा म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी? z येणार आहे. JQVZ ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, PQRSTU आणि V हे 7 उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. हे उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत.
व्यक्ती आहेत 7 उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. पीच्या उजवीकडे फक्त 4 लोक बसतात. आता पी जर मी या ठिकाणी घेतला तर पीच्या उजवीकडे 1 2 3 आणि 4 व्यक्ती बसतात. त्यानंतर पी आणि यस मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. आता मी यस या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण इथे एकच व्यक्ती बसणार आहे. पी आणि यस मध्ये 2 व्यक्ती बसतात म्हणजे यस या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर क्यू हा व्हीच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे. क्यू हा व्हीच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. तर आणि पुढे काय म्हटलेलं आहे की टी हा व्हीच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. क्यू व्हीच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे इथं क्यू येणार आहे. व्हीच्या उजवीकडे 1 2 3 म्हणजे या ठिकाणी व्ही येणार. व्हीच्या उजवीकडे बसलेला आहे क्यू. टी हा व्हीच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर. टी हा व्हीच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर म्हणजे 1 आणि 2 इथं कोण येणार? टी येणार. त्यानंतर यू टीच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर. यू हा टीच्या डावीकडे. टी या ठिकाणी आहे म्हणजे यू कुठे येणार? या ठिकाणी येणार. अगदी उजव्या टोकाला कोण बसत नाही असं म्हटलेलं आहे. आता ही डायग्राम कशी बनणार आहे? या ठिकाणी येणार आहे यू, या ठिकाणी येणार आहे व्ही. क्यू हा व्हीच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे क्यू येणार या ठिकाणी आणि टी हा व्हीच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर म्हणजे टी येणार या ठिकाणी. जागा शिल्लक राहिली 1. या जागेवर कोण बसणार आहे? आर बसणार आहे. जेव्हा तुम्हाला इथे व्यक्ती कुठे बसवावे समजत नसेल तर या पद्धतीनं दुसरीकडे लिहून घ्या जेणेकरून तुमचं उत्तर काही सेकंदामध्ये येईल. अगदी उजव्या टोकाला कोण बसत नाही म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी यस, पी, टी आणि आर ऑप्शन दिलेले आहेत. यस हा अगदी उजव्या टोकाला बसतो का? नाही बसत. पी हा अगदी उजव्या टोकाला बसतो का? नाही बसत. आणि टी हा अगदी उजव्या टोकाला बसतो का? नाही बसत. म्हणजे विचारताना आता आर हा बसतो पण नाही म्हणलेला आहे आणि ऑप्शन तर तिन्ही पण नाहीचे दिलेले आहेत. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी बदलताना आपण गुणाकार आणि मायनस ही 2 चिन्हे बदलणार आहोत. हे कसं होईल? 1 छेदस्थानी 4, भागाकारामध्ये 1 छेदस्थानी 16. आता वजाच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? गुणाकार. गुणाकारामध्ये 5 अधिक 45. गुणाकारच्या ठिकाणी काय घ्या? वजा घ्या. वजा 25 बरोबर काय यायला हवं? 40 यायला हवं. आता या ठिकाणी 1 छेदस्थानी 4 मी याला 16 छेदस्थानी 1 असं लिहू शकते गुणाकाराचं चिन्ह देऊन. त्यानंतर गुणाकारामध्ये 5 अधिक 45 वजा 25. 4ने भाग द्या. भाग जाईल तर 4चा. 4 चौक 16. 4 पंचे हे किती? 20. आता हे 45 वजा 25 केला तर किती येणार आहे? 20. 20 आणि 20 किती होणार आहेत? 40. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 घेतलेला पर्याय बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षरसमूह येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ए नंतर डी दिलेला आहे, डी नंतर जी दिलेला आहे म्हणजेच काय केलेलं आहे? +3 केलेलं आहे. आता जी प्लस जर आपण 3 केलं तर काय येणार? जे येणार आहे म्हणजे सुरुवातीला जे येणार. ऑप्शन नंबर 3 आणि 2 येणार नाहीत. 1 आणि 4 मध्ये पहा. व्ही आहे, व्ही नंतर यस दिलेला आहे म्हणजे -3 केलेले आहेत. यस नंतर पी -3. यम पी नंतर -3 करा. काय येणार आहेत? यम येणार. जे यम येणार. जे यम कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. त्यानंतर परत -3 आणि +3 अशा प्रकारची इथं सिरीज आहे. जे यम ओ आणि एन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशात खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 4 नंबरचा जो शब्द आहे तो प्रत्येक ऑप्शनमध्ये दिलेला आहे त्यामुळे हा शब्द शोधू नका. डॉक्टर हा 4 नंबरचा शब्द आहे तो सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर इथं दिलेला आहे डोमेस्टिक, डझन, डबल आणि डाऊन.
आता DO प्रत्येक ठिकाणी आहे. तिसऱ्या अल्फाबेटवरून आपण शब्द शोधू शकतो. या ठिकाणी M आहे, या ठिकाणी Z आहे, या ठिकाणी U आणि या ठिकाणी W. मग M अगोदर येणार म्हणजे 4 नंतर कुठला शब्द येणार आहे? एक डोमेस्टिक आणि हा 4 नंबरचा कॅन्सल झाले. 4 1 कोणत्या ठिकाणी दिसत आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आणि 2 मध्ये, म्हणजे 4 आणि 3 नंबरचा ऑप्शन कट झाले. त्यानंतर DOUBLE, कारण U अगोदर येणार म्हणजेच 4 1 3 नंबरचा शब्द येणार. त्यानंतर येणार DOWN 5 नंबरचा आणि शेवटी येणार DOZEN म्हणजेच 2 नंबरचा. 4 1 3 5 2 ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1 2 आणि 3 आहेत. निवेदनात दिलेली माहिती खरी आहे असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सर्व मास्क हे सॅनिटायझर आहेत. सर्व मास्क हे काय आहेत? सॅनिटायझर आहेत. म्हणजे हे अशा पद्धतीने डायग्राम बनणार. सर्व मास्क हे सॅनिटायझर. सर्व हँडवॉश हे सॅनिटायझर. म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर हे, सॅनिटायझरमध्ये मास्क आणि हँडवॉश येणार आहेत. म्हणजे आपली डायग्राम कशी बनणार आहे? हा मोठा वर्तुळ, हे सॅनिटायझर येणार. यामध्ये काय येणार? मास्क आणि हँडवॉश. म्हणजे सर्व मास्क हे सॅनिटायझर आणि सर्व हँडवॉश हे सॅनिटायझर. म्हणजे अशा पद्धतीची ही डायग्राम बनणार आहे. या ठिकाणी येणार मास्क आणि या ठिकाणी येणार हँडवॉश. सर्व सॅनिटायझर ही औषधे आहेत. सर्व सॅनिटायझर ही काय आहेत? औषधे आहेत. म्हणजे अशा पद्धतीची ही डायग्राम बनणार आहे. हे येणार आहेत औषधे. शेवटचं वर्तुळ. आता निष्कर्ष काय म्हटलेले आहेत? सर्व हँडवॉश ही औषधे आहेत. सर्व हँडवॉश या ठिकाणी आहेत, औषधे या ठिकाणी आहेत. तर 1 नंबरचा निष्कर्ष हा बरोबर आहे. त्यानंतर सर्व औषधे मास्क आहेत. आता मास्क या ठिकाणी आहेत आणि औषधे या ठिकाणी आहेत. काही औषधे मास्क आहेत म्हणजे सर्व औषधे दिलेलं आहे, हा निष्कर्ष चुकीचा आहे. काही औषधे हँडवॉश आहेत. काही औषधे हँडवॉश आहेत म्हणजे 3 नंबरचा निष्कर्ष जो आहे तो बरोबर आहे. 1 आणि 3 नंबरचे निष्कर्ष आहेत ते अनुसरण करतात. म्हणजे फक्त 1 आणि 3 निष्कर्ष अनुसरण करतात. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, सांकेतिक भाषेमध्ये स्वीट फ्रूटसाठी काय दिलेलं आहे? री आणि डी. त्यानंतर मँगो इज स्वीटसाठी काय दिलेलं आहे? डी, मी आणि के. त्यानंतर ऑरेंज इज सर्कल यासाठी काय दिलेलं आहे? के, ले आणि पे. ईट ऑरेंजसाठी काय दिलेलं आहे? पी आणि नी. विचारलेलं आहे आपल्याला मँगोसाठी काय येणार आहे? तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, इज या ठिकाणी आहे, इज या ठिकाणी आहे आणि या दोन्हीमध्ये सेम असणारा अक्षर कोणता आहे? तर ते आहे केई. म्हणजे केई येणार कशासाठी? इजसाठी येणार. त्यानंतर स्वीट जर तुम्ही पाहिलात तर स्वीट हा शब्द या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे आणि सारखा अक्षर कोणता आहे? डीई आणि डीई. म्हणजे स्वीटसाठी डीई येणार आणि इजसाठी केई येणार. शिल्लक कोण राहिलं? मँगोसाठी काय येणार आहे? यमी. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे
रीतीने बदलली पाहिजेत असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बदलणार आहोत गुणाकार आणि भागाकार, जे की आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. तर 72 भागाकारामध्ये 3, कारण गुणाकाराच्या ठिकाणी भागाकार घ्यायचा आहे, अधिक 48 इथं भागाकाराचं चिन्ह आहे, त्या ठिकाणी गुणाकार घ्या 6 आणि वजा 16 बरोबर किती यायला हवं 296. 72ला जर 3ने भाग दिला तर भाग जाणार आहे 24चा, प्लस 48 आणि 6चा गुणाकार करा, तो येणार आहे 288 वजा किती 16. आता या दोघांची बेरीज केली तर 312 वजा 16 बरोबर किती येणार आहेत 296. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी बदलू शकणारी संख्या निवडा असं म्हटलेलं आहे. तर ही संख्या निवडत असताना संख्या आहेत 8, 10, 17, 19, 35, 37 आणि पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता 8 मध्ये किती प्लस केलेले आहेत 2 प्लस केलेले आहेत. त्यानंतर 10 गुणाकारामध्ये 2 किती येणार 20, 20 वजा 3 किती येणार आहेत 17. परत 17 मध्ये प्लस 2 करा 19 येणार. 19 गुणाकारामध्ये 2 किती येणार 38 वजा 3 करा 35 येणार. 35 प्लस 2 केलेले आहेत किती आले 37. आता 37 गुणाकारामध्ये 2 वजा 3 करायचं किती येणार आहेत 71. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 6 मित्र आहेत अमन, विप्लव, चिरंतन, दिव्या, एलिझाबेथ आणि फिरोज एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. अमन विप्लवच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे. चिरंतन जो आहे तो अमनच्या अगदी शेजारी आहे. एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसते. चिरंतन अगदी दिव्याच्या शेजारी नाही. विप्लवच्या डावीकडे लगेच कोण बसले आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे की विप्लवच्या डावीकडे लगेच कोण बसलेला आहे. ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण डायग्राम काढून घेऊया. या ठिकाणी 6 मित्र आहेत आणि ते केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. अमन विप्लवच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे. समजा मी विप्लवला या ठिकाणी घेतलं तर विप्लवच्या डावीकडे 3ऱ्या ठिकाणी कोण आहे अमन आहे. विप्लवची ही डावी बाजू आहे म्हणजे अमन कुठे येणार या ठिकाणी येणार. त्यानंतर चिरंतन अमनच्या अगदी शेजारी आहे. आता चिरंतन या ठिकाणी येऊ शकतो किंवा या ठिकाणी येऊ शकतो, निश्चित असं त्याचं स्थान माहिती नाही आहे. आपण दोन्ही ठिकाणी घेऊन बघू. जिथे दुसरा व्यक्ती येईल त्या ठिकाणी एक कट करायचा. त्यानंतर एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसते. चिरंतन दिव्याच्या शेजारी बसत नाही म्हटलेलं आहे. आता एलिझाबेथ ही दिव्याच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसते. जागा शिल्लक आहेत 3. या ठिकाणी जर दिव्या घेतलं तर एलिझाबेथ ही दिव्याच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसणार आहे. मग चिरंतन जो आहे तो दिव्याच्या शेजारी बसत नाही म्हणजे चिरंतन या ठिकाणी येणार नाही. एक जागा शिल्लक राहिली, त्या जागेमध्ये कोण बसणार आहे फिरोज बसणार आहे. विप्लवच्या डावीकडे लगेच कोण बसले म्हटलेलं आहे तर विप्लवच्या डावीकडे लगेच कोण बसलेला आहे दिव्या बसलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे तसाच 3ऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. कोळीचा संबंध आहे कोळी जाळे, तर घोड्याचा संबंध कशाशी येणार आहे घोडा हा तबेल्यामध्ये राहतो. यानंतर आरशातील प्रतिमा निवडा असं म्हटलेलं आहे. तर आरशातील प्रतिमा निवडत असताना या ठिकाणी याचं योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी बदलू शकणारी संख्या निवडा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 14, 12, 27, 25, 53 आणि 51.
एकाडेक संख्यांचा जर आपण विचार केला तर 14 दुने 28 वजा 1 म्हणजे 27 येणार. 27 गुणाकारामध्ये 2 वजा 1 जे या ठिकाणी 53 आलेलं आहे. आता 53 गुणाकारामध्ये 2 वजा 1 केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे. 53 गुणाकारामध्ये 2 केला तर येणार आहे 106. 106 वजा 1 केला तर किती येणार? 105. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि जी दुसरी सिरीज आहे तर या दुसऱ्या सिरीजमध्ये गुणाकारामध्ये 2 अधिक 1 केलेला आहे. जसं की इथं 12 दुने 24 अधिक 1, 25 दुने 50 अधिक 1. यानंतर पुढील प्रश्न, एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविलेल्या आहेत. 3 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल? अगोदर 3 सोबत कोण कोण आहे ते लिहून घ्या. तर 3 सोबत आहे 2, 4, 6, 5. म्हणजे हे जे आहे ते याच्या विरुद्धामध्ये येणार नाहीत. विरुद्धामध्ये कोण येईल मग? 3च्या विरुद्धामध्ये 1 येणार आहे, कारण जे लगत असतात ते विरोधात कधीही येत नाहीत. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे 16 नंबरचा. याचं उत्तर कमेंटमध्ये कळवा. यानंतर असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे म्हटलेला आहे. तर या ठिकाणी अंतर्निहित असणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर 4 मधील. खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात सुरुवातीला त्रिकोण आहे, त्यानंतर एका बाजूला फक्त 1 ठिपका दिलेला आहे, त्यानंतर 2 दिलेले आहेत, इथं 3 आहेत. म्हणजे येताना किती येणार आहेत? 4. या ठिकाणी नाहीत, या ठिकाणी पण नाहीत आणि या ठिकाणी पण नाहीत. फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये हे 4 ठिपके आहेत आणि हा एक त्रिकोण आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे, कारण इथल्याच अक्षरांची फक्त अदलाबदल केलेली आहे. जसे की इथं PER PARE हा शब्द आहे, याला कसं लिहिलेलं आहे? ERA म्हणजे ER आणि A, आणि शेवटी काय लिहिलेलं आहे? PERP म्हणजे PER आणि नंतर P. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे RJA PESD. ऑप्शन नंबर कितीमध्ये आहे हे? या ठिकाणी आय आहे. RIAPESD ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये TRIFELD ला YQN EQDT आणि BRIF ला GQNDK असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेमध्ये FALTER कसे लिहिले जाईल? कशासाठी म्हणलेलं आहे FALTER साठी? तर सुरुवातीला +5 करायचे आहेत. +5 केल्यानंतर K येणार, त्यानंतर -1 करायचं आहे Z येणार, इथं परत +5 करायचे Q येणार, -1 करा S येणार, परत +5 म्हणजे J येणार आणि -1 केल्यानंतर Q येणार. KZQ आणि SJQ कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. यानंतर आपण प्राथमिक गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. घराची सध्याची किंमत जी आहे ती आहे 46,40,000. जर त्याचे मूल्य प्रतिवर्ष 5% दराने घसरत असेल, त्यामुळे 3 वर्षानंतर घराची नवीन किंमत काय असेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. 46,40,000 ही किंमत दिलेली आहे, 5% घसरते म्हणलेलं आहे आणि 3 वर्षानंतरची विचारलेली आहे. तर या ठिकाणी 95 छेदस्थानी 100, कारण घसरते म्हटलेलं आहे, 100 मधून 5 वजा करा 95 येणार. परत हे 95 छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये इथं 95 छेदस्थानी 100. आता हे सॉल्व करत असताना या ठिकाणचे 4 शून्य आणि इथले 2 आणि हे इथले 2, 4 शून्य कट होणार. इथं 5 ने भाग देऊ शकता, 5 दुने 10, परत इथं वर येणार 19,
त्यानंतर या ठिकाणी 20 ने भाग देऊ शकता, 4640 आणि छेदस्थानी 20 आहे, किंवा इथं 5 ने भाग द्या. हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 39,78,220, ऑप्शन नंबर 1. यानंतर एका पेंटिंगची जी किंमत आहे ती 14 लाखावरून 18,02,000 झालेली आहे. पेंटिंगच्या किमतीत टक्केवारीमध्ये वाढ किती म्हटलेली आहे, तर 14 लाख जी किंमत आहे ती छेदस्थानी घ्या. त्यानंतर या 14 लाखमधील आणि ह्या 18 लाखमधील फरक घ्या. तो फरक येणार आहे 42,000 आणि गुणाकारामध्ये 100 करा. म्हणजे हे 2 आणि या ठिकाणचे 2 आणि या ठिकाणचे 2 शून्य कॅन्सल झाले. 14 ने जर 420ला भाग दिला तर भाग जाईल इथं 3चा, 30%, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो, अशा प्रकारचा हा सलग 3 प्रश्नपत्रिकामध्ये पाहायला मिळालेला प्रश्न आहे आणि याची अतिशय सोपी मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर सुरुवातीला 100चे 10% काढा. 100चे 10% काढल्यानंतर किती येणार आहेत, 10 येणार आहेत. मग 100मधून जर 10 वजा केले तर किती येणार, 90 येणार या ठिकाणी. मग या 90चे 5% काढा. 90चे जर 5% काढलात तर ते किती येणार आहेत, 4 या ठिकाणी 5 येईल. मग 90मधून 4.5 वजा करा, येणार 85.5. याचे काढा. आता इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे 3 दुणे 6 आणि 6 आणि 1 7 छेदस्थानी 2. हे काढल्यानंतर तुमचं उत्तर येईल 2.9925. आता बेरीज करायची. हे 10, हे 4.5 आणि हे 2.995. सर्वांची जर बेरीज केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 17.4925%. यानंतर पुढील प्रश्न आहे चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने 3 वर्षात वार्षिक चक्रवाढीच्या 3.375 पट रक्कम होते म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 3 वर्षात वार्षिक चक्रवाढ व्याजाच्या, मी तुम्हाला अगोदरच्या प्रश्नात सांगितलेलं आहे की 1 वर्षात म्हणलं तर तीच किंमत घ्या, 2 वर्षात म्हणलं तर वर्ग येत असतो आणि 3 वर्षात म्हणलं तर घन येत असतो. हीच शॉर्ट ट्रिक आहे हा प्रश्न सोडवण्याची. तर या ठिकाणी 1000 घ्या. त्यानंतर इथे येणार 3375. आता हा कशाचा घन आहे 10चा, हा कशाचा घन आहे 15चा. यामध्ये फरक कितीचा आहे, 5चा फरक आहे. छेदस्थानी 10 घ्या, गुणाकारामध्ये 100. 10 ने 100ला भाग दिला, भाग जाईल 10चा, 5 गुणाकारामध्ये 10, किती येणार आहे 50%. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 5 आणि 6 नंबरचा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. कमेंटमध्ये याचं उत्तर कळवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर एका लंबवर्तुळाकार शंकूचे घनफळ 20 सेंटीमीटरचा घन असेल आणि त्यांची उंची h सेंटीमीटर असेल तर शंकूची त्रिज्या काय आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी सूत्र आहे शंकूचे घनफळ बरोबर 1 छेदस्थानी 3 पाय r वर्ग h. तर या ठिकाणी 1 छेदस्थानी 3, शंकूचे घनफळ काय दिलेलं आहे 20 सेंटीमीटरचा घन, म्हणजे हे इथे v येणार. पाय जशास तसं, कारण पायची किंमत दिलेली नाही. त्यानंतर त्रिज्या काढा म्हणलेला आहे, उंची दिलेली आहे h, म्हणजे हे पाय r वर्ग h जशास तसं येणार. या ठिकाणी हे जे 3 आहे या v सोबत गुणाकारामध्ये येणार, म्हणजे हे किती होणार 3 गुणाकारामध्ये v, 3v. छेदस्थानी हे पाय h बरोबर हे काय r वर्ग. आता या ठिकाणी हे वर्ग काढून टाकण्यासाठी आपण या दोन्ही वर्गमूळ घेऊया. म्हणजे वर्गमूळामध्ये येणार 3v छेदस्थानी पाय h बरोबर हे वर्गमूळामध्ये r². हा वर्गमूळ कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे येणार काय वर्गमूळामध्ये 3v छेदस्थानी पाय h बरोबर r.
यानंतर पुढील प्रश्न आहे, रुपये 936 पी क्यू आणि आरमध्ये चुकून 1/2, 1/3, 1/4 ऐवजी 2, 3, 4 या प्रमाणामध्ये वाटले जातात, तर वाट्यातील आरचा नफा काय असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी सोडवत असताना हा प्रश्न 1/2, 1/3 आणि 1/4 दिलेला आहे. यांचा जर आपण LCM घेतला तर तो LCM येणार आहे 12. आता जर 2ने 12ला भाग दिला तर 6 येणार, 3ने 12ला भाग दिला तर 4 येणार आणि 4ने दिला तर काय येणार, 3 येणार. हे गुणोत्तर काय झालं, 6 + 4 = 3. याची बेरीज केली तर काय येणार, 13. अगोदरचं काय होतं, 2 + 3 + 4. यांची बेरीज केली तर काय येणार, 9. आता समान करण्यासाठी या ठिकाणी 9ने गुणा, या ठिकाणी 13ने गुणा, कारण आपण पाया समान केलेला आहे. आता या ठिकाणी 117 बरोबर 936, तर 1 बरोबर काय येणार, कारण 13 गुणाकारामध्ये 9 किती येतं, 13 9 17 117 बरोबर 936, तर 1 बरोबर काय, 117ने जर याला भाग दिला तर याचं उत्तर येणार आहे 8. त्यानंतर आर काय, 3 गुणाकारामध्ये 9 आणि 4 गुणाकारामध्ये 13. 3 + 4 होतं, मी 9 आणि 13 यात गुणाकारामध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी येणार 27 आणि या ठिकाणी येणार 52. यांच्यामधला फरक किती आहे, 25. 25 गुणाकारामध्ये 8 आले, आपल्याली किंमत होती 25. 8 किती येणार आहेत, 200. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, सरळ रूप द्या म्हटलेलं आहे. 30% ऑफ दिलेला आहे, कंसामध्ये आहेत 820% ऑफ 40, कंस बंद आहे, वजा 28, परत या ठिकाणी कंस बंद आहे आणि पर्सेंटेज ऑफ 600 असं दिलेलं आहे. तर आता हे सोडवत असताना सुरुवातीला 30% म्हणजे 30/100, ऑफ म्हणजे गुणाकार. आता हा अगोदर कंस सोडवून घ्या. 820चे जर तुम्ही 40% काढलात तर ती येणार आहे 328. 328 मधून जर हे 28 वजा केलात तर किंमत येणार 300. आता इथं पर्सेंटेज दिलेलं आहे म्हणजे 1/100, 600चे म्हणजे हे 600. आता 100ने जर 600ला भाग दिला तर भाग जाणार 6चा. या ठिकाणी 100ने 300ला भाग दिला तर भाग जाणार 3चा. 30 गुणाकारामध्ये 3 किती येणार, 90. 90 गुणाकारामध्ये हे 6 किती येणार, एकूण येणार 540. ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर सर्वात लहान धनसंख्या कोणती आहे, जिला 12 आणि 21 या दोन्हीमधून वजा केल्यावर तिसरे गुणोत्तर 3/6 येईल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना बाय ऑप्शन जर आपण गेलात आणि बाय ऑप्शनमध्ये आपण जर 3 घेतलं म्हणजे 12 वजा 3 आणि 21 वजा 3, 12 वजा 3 केला तर येणार आहेत 9, 21 वजा 3 केला तर येणार आहेत 18. आता 9 छेदस्थानी 18 बरोबर 18 छेदस्थानी x. मग हे कसे बनणार, x बरोबर 18 गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 9. 9ने 18ला भाग द्या, भाग जाईल 2चा आणि 18 दुने किती, 36. म्हणजे आलं का आपलं उत्तर 36. आपण पर्याय घेतला होता 3 नंबरचा 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक व्यक्ती 2 किलोमीटर प्रति तास आणि 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने 3 समान अंतर कापते आणि एकूण 52 मिनिटे लागतात म्हटलेलं आहे आणि एकूण अंतर शोधा असा हा प्रश्न आहे. तर एक व्यक्ती 1 किलोमीटर प्रति तास, 2 किलोमीटर प्रति तास, 3 किलोमीटर प्रति तास आणि 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने समान अंतर कापते. आता 2 किलोमीटर प्रति तास 1 छेदस्थानी 2, त्यानंतर 3 किलोमीटर 1 छेदस्थानी 3 आणि 1 छेदस्थानी 4. यांचा जर LCM घेतला तर तो किती येणार आहे, 12 येणार आहे. आता 2ने 12ला भाग दिला 6, 3ने दिला 4 आणि 4ने दिल्यानंतर 3 येणार. एकूण हे किती येणार आहेत, 13. 13 छेदस्थानी या LCMने भाग द्या 12 आणि गुणाकारामध्ये 52 मिनिटे लागतात म्हटलेलं आहे. 52 मिनिटे छेदस्थानी किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, छेदस्थानी हे 60 करा.
52 छेदस्थानी 60 आणि गुणाकारामध्ये 12 छेदस्थानी 13। या ठिकाणी 13 × 13 13 चोक 52 आणि 12 × 12 12 पंचे 60। 4 छेदस्थानी 5 आलं, 5ने जर भाग दिला तर 0.8 येईल। आणि काय विचारलेलं आहे की एकूण अंतर शोधा। 3 समान वेगाने कापत आहे म्हणून 0.8 गुणाकारामध्ये जर 3 केलं तर ते येणार आहे 2.4 किलोमीटर, ऑप्शन नंबर 4। यानंतर पुढील प्रश्न आहे, ए, बी आणि सी क्रमशः 5 मिनिटे प्रति सेकंद, 3 मीटर प्रति सेकंद आणि 8 मीटर प्रति सेकंद या वेगाने एकाच वेळी एकाच बिंदूपासून धावायला सुरू करतात। थोड्या वेळाने असे आढळले की ए आणि सी यामधील अंतर 6 मीटर आहे, तर ए आणि बी मधील अंतर शोधा म्हटलेलं आहे। ए, बी आणि सी हे 3 व्यक्ती आहेत। हे 5, 3 आणि 8 मीटर प्रति सेकंद या वेगाने धावतात। ए आणि सी मधील फरक दिलेला आहे। ए आणि सी मधील फरक किती दिलेला आहे? 6 मीटर दिलेला आहे। आता ए ची आहे 5, सी ची आहे 8। त्यानंतर ए आणि बी मधील अंतर शोधा म्हटलेलं आहे। ए आणि बी मधील जर आपण अंतर शोधलं तर ए आणि बी मध्ये फरक कितीचा आहे? 2 चा फरक आहे। मग 6 गुणाकारामध्ये 2 छेदस्थानी जर 3 केलात, 3 दुने 6 हे किती येणार? 4 मीटर, ऑप्शन नंबर 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, 16च्या घन आणि 48चा वर्गाचा मसावी शोधा म्हटलेला आहे। आता 16चा घन येतो 40, 96 आणि 48चा वर्ग येतो 2304। यांचा जर मसावी काढला तर तो मसावी येणार आहे 512, ऑप्शन नंबर 3। यानंतर बलवेंद्र CCTV कॅमेऱ्याच्या विक्रीवर सलग दोनदा 9% आणि 4% सूट देतो आणि नंतर तो तसाच ₹268 ची रोख सवलत देतो। CCTV कॅमेऱ्याची चिन्हांकित किंमत 5000 रुपये असेल तर CCTV कॅमेऱ्याची अंतिम किंमत काय असेल असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी 5000 रुपये चिन्हांकित किंमत आहे म्हणजे 5000 या ठिकाणी येणार। त्यानंतर सूट किती देतो? 9% सूट देतो म्हणजे 91 छेदस्थानी 100 आणि त्यानंतर 4% सूट देतो म्हणजे 96 छेदस्थानी 100। आता हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे 4368। त्यामधून 268 ची रोख सवलत देतो म्हणलेलं आहे। हे वजा केल्यानंतर उत्तर येईल 4100, ऑप्शन नंबर 4। यानंतर एक अप्रामाणिक दुकानदार आहे। तो कवडीमोल भावाने तांदूळ विकतो पण तो 1000 ग्रॅमऐवजी 925 ग्रॅमचे चुकीचे वजन वापरतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधा म्हटलेला आहे। या ठिकाणी जे चुकीचे वजन आहे ते छेदस्थानी लिहा, ते येणार 925। त्यानंतर जे 1000 मूळ आहे त्यामधून हे 925 वजा करा आणि गुणाकारामध्ये 100। 1000 मधून 925 गेले तर शिल्लक राहणार आहेत 75। छेदस्थानी हे चुकीचे वजन 925, गुणाकारामध्ये 100। आता हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येणार आहे 8.11%, ऑप्शन नंबर 1। यानंतर पुढील प्रश्न आहे, एका लंब वर्तुळाकार सिलेंडर ज्याची मूळ त्रिज्या 22.5 सेमी आहे आणि ज्याची उंची 24 सेमी आहे आणि ते वितळवले जाते आणि लंब गोलाकार शंकूच्या आकारात तयार केले जाते, ज्याच्या पायाची त्रिज्या 36 सेमी आहे, या शंकूची उंची किती असेल असं म्हटलेलं आहे। तर हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी सूत्र आहे पाय r वर्ग h बरोबर 1 छेदस्थानी 3 पाय r वर्ग h। आता या ठिकाणी किमती ठेवूया, 22 छेदस्थानी 7, गुणाकारामध्ये r 22.5 दिलेला आहे आणि गुणाकारामध्ये काय येणार? h ची किंमत दिलेली आहे 24। दुसऱ्या ठिकाणी काय दिलेलं आहे? 1 छेदस्थानी 3, गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7, त्रिज्या किती दिलेली आहे? 36, म्हणजे गुणाकारामध्ये 36 गुणाकारामध्ये 36 येणार आणि h आपल्याला काढायचं आहे। तर हे सोडवत असताना
कॅन्सल करा. या ठिकाणी 22/7 आहे, या ठिकाणी 22/7 कॅन्सल झालं. यानंतर 22.5 याला मी 225 गुणाकारामध्ये 24 लिहिते आणि छेदस्थानी 36 इथं 3 ने भाग द्या. 3 1 3, 3 2 6 म्हणजे हे येणार 12. 36 गुणाकारामध्ये 12. दशांश चिन्ह आपण काढून टाकलेलं आहे या ठिकाणचं, म्हणून इथं 2 शून्य द्यायचे. आता हे सॉल्व केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर येणार आहे 28.125 ऑप्शन नंबर 1. यानंतर 24 पुरुष 9 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. त्यांनी काम सुरू केल्यानंतर 3 दिवसांनी आणखी 8 पुरुष त्यांच्यात सामील झाले. या सर्वांना उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील म्हटलेलं आहे. पुरुष किती होते 24. त्यांना 9 दिवसात एक काम पूर्ण करायचं होतं, पण काम सुरू केल्यानंतर 3 दिवसांनी आणखी 8 पुरुष आले, म्हणजे यांनी काम किती दिवस केलं 6 दिवस काम केलं. 3 दिवसांनी 8 पुरुष आले म्हणजे एकूण पुरुष किती झाले 32. आता हे बरोबर किती 8 त्रिक 24, 8 चौक 32, 18 छेदस्थानी 4 किती येणार 4.5 ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर चहाच्या किमतीत 20% वाढ झाली तर चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा जेणेकरून चहावर होणारा खर्च वाढू नये म्हटलेला आहे. तर सुरुवातीला 20% घ्या. 20 100 अधिक 20 करा, कारण एक वाढ झाली म्हटलेलं आहे. आणि गुणाकारामध्ये काय येणार 100. हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. 200 छेदस्थानी 12 याला परत भाग द्या 4 ने. 4 पंचे 20 आणि हे 4 त्रिक 12. 50 छेदस्थानी 3 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 16.2 छेदस्थानी 3% हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर हा 19 नंबरचा प्रश्न आहे, तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलेला आहे आणि गणिताचा शेवटचा प्रश्न आहे. अमन एक काम 78 दिवसात करू शकतो, राम हे काम 39 दिवसात करू शकतो. अमनने एकट्याने कामाला सुरुवात केली आणि 39 दिवसात काम पूर्ण व्हावे, म्हणून राम किती दिवसांनी त्याला काम करायला येईल असं म्हटलेलं आहे. अमन जो आहे तो एक काम किती दिवसात करतो 78. राम जो आहे तो एक काम किती दिवसामध्ये करतो 39 दिवसामध्ये. या दोघांचा लसावी घेतला तर तो येईल 78. आता इथं 78 एक 78 आणि 39 दुने 78. काय म्हटलेलं आहे की 39 दिवसात काम पूर्ण व्हावे, म्हणून राम किती दिवसांनी त्याला काम करायला येईल असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी एक गुणाकारामध्ये 39, कारण अमनने एकट्याने कामाला सुरुवात केलेली आहे. जर 78 मधून जर आपण 39 वजा केले तर शिल्लक राहणार आहेत 39. म्हणजे त्याला राम किती दिवसांनी काम करायला येईल म्हटलेलं आहे. राम हा एका दिवसामध्ये 2 काम करतो. 39 छेदस्थानी 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. खाक में मिलाना मुहावरे का सही अर्थ क्या है. तो खाक में मिलाना मुहावरे का सही अर्थ है नष्ट करना. अमृत का पर्याय निम्न में से क्या है. तो अमृत का पर्याय है पीयूष. निम्नलिखित विकल्पों में से जो किसी व्यक्ति या संस्था का प्रतिनिधित्व करता हो वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द क्या होगा. तो उसे कहते हैं प्रतिनिधि. हम गरीब लोगों की मदद करनी चाहिए. ऊपर दिए गए वाक्य में रेखांकित स्थान पर आने वाले शब्द का पर्यायवाची शब्द क्या होगा. तो शब्द होगा हमें गरीब लोगों की मदद करनी चाहिए, यानी सहायता करनी चाहिए. निम्न वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द से रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. कुरूप होना केवल बाहरी गुण है, जबकि डैश डैश होना आंतरिक. तो कुरूप होना बाहरी गुण है, जबकि मलिन होना आंतरिक है. निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में संख्यावाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है. मैं सौभाग्यशाली हूँ जिसका ऐसा मित्र है. तो यहाँ संख्यावाचक विशेषण का प्रयोग नहीं किया है. गिलास में आधा पानी बचा है, इसमें किया है. कार में 3 लोग थे, ट्रेन में 50 आदमी थे, और यहाँ आधा पानी, ये सभी संख्यावाचक विशेषण हैं. 1 नंबर के वाक्य में संख्यावाचक विशेषण का प्रयोग नहीं किया है.
खगोल शब्द का विलोम क्या होगा? तो खगोल शब्द का विलोम है भूगोल। निम्न विकल्पों में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए। मैंने आज भात नहीं खाया हूँ। विश्वेश्वर ने 2 मकान खरीदे। तो शुद्ध वाक्य यही है, विश्वेश्वर ने 2 मकान खरीदे। पत्नी ने एक पत्र लिखी, ये अशुद्ध है। वह बैठे और एक कहानी सुनाया, ये भी अशुद्ध है। निम्न वाक्य में रेखांकित शब्द को विकल्पों में दिए गए शब्दों से सर्वाधिक उपयुक्त शब्द से बदले। समालोचक साहित्य का अन्वेषण करते हैं। तो जो समालोचक है साहित्य का अनुशीलन करते हैं। निम्नलिखित वाक्य में रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मुख्य अतिथि ने छात्रों से पुरस्कार प्रदान किए। तो मुख्य अतिथि ने छात्रों को पुरस्कार प्रदान किए से यहाँ अशुद्ध है। निम्नलिखित में से विशेषण संबंधी अशुद्धि युक्त वाक्य का चयन कीजिए। यह एक बढ़िया किताब है, यह सही है। तुम बहुत धीरे स्वर में बोलते हो, यह एक अच्छा विकल्प है। यह पीले फूलों की माला है, तो यह अशुद्ध है। तुम बहुत धीरे स्वर में बोलते हो। नैनों को सुंदर लगने वाला वाक्यांश के लिए उचित शब्द क्या होगा? तो नैनों को सुंदर लगने वाला उसे कहते हैं नैनाभिराम। मन वृंदावन होना मुहावरे का सही अर्थ क्या है? तो मन वृंदावन होना, अत्याधुनिक प्रसन्न होना। निम्नलिखित वाक्य के किस शब्द में अशुद्धि है? राम और श्याम विद्यालय जा रहे हैं। तो राम और श्याम विद्यालय, यह अशुद्ध है। शुद्ध कैसा आएगा? विद्यालय। इसके आगे का सवाल है, निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या होगा? सूर्य डूबने का समय। सूर्य डूबने के समय को क्या कहते हैं? उसे कहते हैं सूर्यास्त। प्रश्न संख्या 1 से 5 तक के उत्तर दिए गए गद्यांश के आधार पर दीजिए। मिठाइयों के बाद कुछ दुकानों लोहे की चीज़ों की है, कुछ गिलट और कुछ नकली गहनों की। लड़कों के लिए यहाँ कोई डैश डैश न था। तो लड़कों के लिए यहाँ कोई आकर्षण नहीं था। वे सब आगे बढ़ जाते हैं। हामिद लोहे की दुकान पर रुक जाता है। कई चिमटे रखे हुए थे, उसे ख्याल आया दादी के पास चिमटा नहीं है। तवे से डैश डैश उतारती है। तो तवे से वो रोटियां उतारती है, तो हाथ जल जाता है। अगर वह चिमटा लेकर दादी को दे दे तो वह कितनी डैश डैश होगी? तो वह कितनी प्रसन्न होगी। फिर उनकी उंगलियां कभी न जलेगी, घर में काम की चीज़ हो जाएगी। खिलौने से क्या फ़ायदा? व्यर्थ में पैसे खराब होते हैं। ज़रा देर ही तो डैश डैश होती है। तो ज़रा देर ही तो खुशी होती है। फिर तो खिलौने को कोई आंख उठाकर नहीं देखता। ये तो घर पहुँचते पहुँचते टूट फूट कर बराबर हो जाएंगे। डैश डैश कितने काम की चीज़ है। रोटियां तवे से उतार लो, चूल्हे में सेक लो। तो जो चिमटा है वो कितने काम की चीज़ है। रोटियां तवे से उतार लो और चूल्हे से सेक लो। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 7 फेब्रुवारी शिफ्ट 1 मध्ये झालेला पेपर पूर्ण पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।